नमस्कार. चला आज एका अशा भेटीबद्दल बोलूया जी इतिहासात खूपच विलक्षण मानली जाते. कल्पना करा, एका बाजूला आहे तब्बल 1400 वर्षांचे एक सिद्ध योगी आणि दुसऱ्या बाजूला 16 वर्षांचा एक तरुण, पण ज्याला ज्ञान सूर्य म्हटलं जातं. आणि या दोघांमध्ये संवाद सुरू होतो तो एका कोऱ्या पत्रानं. हो, एक कोरं पत्र. काय असेल ही गोष्ट? चला जाणून घेऊया. हे बघा, किती मोठा फरक आहे या दोन व्यक्तिमत्वांमध्ये. एकीकडे आहेत चांगदेव महाराज, ज्यांनी योगाच्या बळावर 1400 वर्ष आयुष्य पाहिलं होतं. काळावर जणू विजयच मिळवला होता. आणि दुसरीकडे फक्त 16 वर्षांचे ज्ञानेश्वर माऊली, पण ज्यांच्या ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पसरला होता. हा जो विरोधाभास आहे ना, तोच या कथेला खूप खास बनवतो. आणि या दोघांच्या भेटीचं माध्यम काय ठरलं? तर एक कोरं पत्र. हो, चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वरांना पत्र पाठवलं, पण ते पूर्णपणे कोरं होतं. त्यावर एक अक्षरही लिहिलेलं नव्हतं. आता प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या योग्यानं कोरं पत्र का पाठवलं असेल? बरं, हे पत्र जरी कोरं दिसत असलं तरी ते खरं तर रिकामं नव्हतं. त्याच्या मागे एक खूप मोठी भावना दडली होती, आणि ती म्हणजे चांगदेवांच्या मनात असलेला गोंधळ आणि त्यांचा सूक्ष्म अहंकार. झालं असं की ज्ञानेश्वरांची कीर्ती ऐकून चांगदेवांना त्यांना भेटायचं होतं, पण पत्र लिहिताना ते गोंधळले. ज्ञानेश्वरांना काय म्हणावं? ते वयाने लहान पण ज्ञानाने खूप मोठे. मग त्यांना नमस्कार करावा की आशीर्वाद द्यावा? हा जो त्यांच्या सिद्धीच्या अहंकाराचा आणि ज्ञानेश्वरांच्या प्रज्ञेसमोरचा गोंधळ होता, तोच त्या कोऱ्या पत्रातून व्यक्त झाला. आता या कोऱ्या पत्राला, या न विचारलेल्या प्रश्नाला माऊलींनी उत्तर कसं दिलं असेल? तर त्यांनी दिलं 65 ओव्यांमध्ये. आणि ह्याच उत्तराला आज आपण चांगदेव 65 म्हणून ओळखतो. तर मग चांगदेव 65 म्हणजे नेमकं काय? हे फक्त काही ओव्या नाहीत, तर हा एक मार्ग आहे. कसला मार्ग? तर अहंकाराला विरघळवून आपण सर्व एक आहोत या जाणीवेला जागं करण्याचा, म्हणजे अद्वैत बोधाचा उदय करून देण्याचा. चांगदेवांच्या मनात जो भेदभावाचा भ्रम होता तो दूर करणारा हा एक वैज्ञानिक आणि तितकाच आध्यात्मिक संदेश आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? याला फक्त एक पत्र किंवा उपदेश नाही म्हटलं, तर विज्ञानाची भैरवी असं नाव दिलं गेले आहे. म्हणजे एक अशी रचना जी पूर्णपणे तर्कावर, सायन्सवर आधारलेली आहे. यातूनच अध्यात्म आणि विज्ञान यांची एक जबरदस्त सांगड घातलेली दिसते. आता आपण ह्या 65च्या मूळ विषयावर येऊया. याचा मुख्य उद्देश आहे द्वैत आणि अद्वैत यातला फरक समजावून देणं. चला, हे दोन्ही कन्सेप्ट्स पटकन समजून घेऊया. द्वैत म्हणजे ड्युॲलिटी. सोप्या भाषेत सांगायचं तर मी वेगळा आणि बाकीचे जग वेगळं आहे असं वाटणं. ह्याच भावनेतून मग मी मोठा, तो छोटा, मी श्रेष्ठ, तो कनिष्ठ असे भेद सुरू होतात. चांगदेवांच्या मनात हाच सूक्ष्म अहंकार होता जो त्यांना पत्र लिहिण्यापासून रोखत होता. आणि याच्या अगदी उलट आहे अद्वैत म्हणजे नॉन ड्युॲलिटी. इथे मी आणि तू हा भेदच मिटून जातो. सगळं काही एकच आहे ही जाणीव निर्माण होते. यालाच शिवतत्वाचा अनुभव असंही म्हणतात. चांगदेवांना याच द्वैतातून अद्वैताकडे घेऊन जाणं हाच 65चा मुख्य हेतू होता. आता हे सगळं फक्त थिअरीपुरतं मर्यादित नाहीये. माऊलींनी हा ग्रंथ इतक्या सुंदर प्रकारे रचलाय की यात तत्वज्ञान पण आहे आणि ते प्रत्यक्षात कसं आणायचं यासाठी मार्गदर्शन सुद्धा आहे. बघा, या ग्रंथाचे 2 भाग आहेत. पूर्वार्धात म्हणजे पहिल्या भागात तत्वज्ञान सांगितलं आहे की ते परमसत्य, ते शिवतत्व काय आहे, आणि उत्तरार्धात म्हणजे दुसऱ्या भागात साधकांसाठी थेट मार्गदर्शन आहे की साधना कशी करायची. म्हणजे आधी काय ते समजून घ्या आणि मग कसं करायचं ते शिका. ज्ञान आणि कृती यांचा हा एक परिपूर्ण संगम आहे. आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. या प्राचीन ग्रंथाचा आजच्या विज्ञानाशी काय संबंध आहे, किंवा याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसं पाहिलं जातं? चला बघूया. या रचनेचं वैशिष्ट्यच हे आहे की यातलं मोठमोठे तत्वज्ञान अगदी सोप्या तर्कसंगत उदाहरणांमधनं समजावून सांगितलं आहे. त्यामुळे हे जाणवतं की अध्यात्म आणि विज्ञान वेगळे नाहीत, उलट ते एकमेकांना पूरक आहेत. प्रत्येक ओवीचा एक आध्यात्मिक अर्थ तर आहेच, पण त्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोनही आहे जो द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचा मार्ग अधिक स्पष्ट करतो. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? चांगदेव 65 आपल्याला एकाच दिशेने घेऊन जाते, आणि ती दिशा आहे अहंकाराच्या पलीकडची. ज्यांना संत साहित्याची आवड आहे,
जे आध्यात्मिक मार्गावर चालत आहेत किंवा ज्यांना भारतीय तत्वज्ञान एका लॉजिकल, वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घ्यायचं आहे, त्या प्रत्येकासाठी हा ग्रंथ एक उत्तम मार्गदर्शक आहे. कारण हे उत्तर फक्त चांगदेवांपुरतं नव्हतं, तर ते आपल्या सर्वांसाठी आहे. आणि शेवटी या संपूर्ण ग्रंथाचा एकच संदेश आहे: अहंकाराचा विलय आणि अद्वैत बोधाचा उदय. म्हणजेच जेव्हा मीपणाची भावना संपते, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपणपणाची, त्या एकत्वाची जाणीव होते. आणि हाच प्रश्न विचार करायला लावणार आहे की प्रत्येकाने स्वतःच्या अहंकाराच्या भिंती पलीकडे पाहिलं तर नेमकं काय दिसेल.